सर्व जमलेल्या प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेतर्फे सिल्वर कप आयोजित 2026 सिल्वर कप चषक चा आज दिवस तिसरा आणि आजच्या दिवस तिसऱ्यामध्ये क्वालिफायरचा सामना रंगताना पाहायला मिळतोय. आज जो कुठला संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो क्वालिफाय होईल टॉप 3 साठी आणि यानंतर सेमीफायनल आणि फायनलचा सामना सुद्धा आपल्या भेटीला येईल. हा शेवटचा सामना आजच्या दिवसातला नसणार आहे. यानंतर अजूनही 2 सामने सेमीफायनल आणि फायनल खेळवण्यात येतील. आजचा शेड्यूल मधला शेवटचा मॅच एका बाजूला शायवी 26 संघ, दुसऱ्या बाजूला यंगस्टार पापडी संघ. यंगस्टार पापडी संघ जो लागोपाठ 3 मॅच जिंकून इथपर्यंतचा प्रवास आज त्यांनी नक्की केलाय. लगातारची 4थी मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज सचिन, फलंदाजी मार्कवर राहुल. तीन षटकांचा सामना आहे. पहिली 2 षटकं 10 मिनिटाच्या आतमध्ये संपवायची आहेत, नाहीतर तिसऱ्या षटकाला एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. पहिला चेंडू हार्ड लाईन चेंडू होता, ओळखता आलेला नाही आहे चेंडूला. निर्धाव चेंडूशी सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू पहिला निर्धाव आलाय. फील्ड प्लेसमेंट जर पाहिलं थोडासा आता बदल करण्यात आलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडा डीप मिड विकेटच्या साईडला खेचला गेलाय. तो गॅप पाहायला मिळतोय, एक मोठा गॅप लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये थोडासा गॅप, थोडासा नाही तर खूप मोठा गॅप पाहायला मिळतोय. त्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा आता मैदानाच्या आतमध्ये करता येईल का? खोलवर टप्प्याचा चेंडू होता, वाईड यॉर्कर पद्धत चेंडू. फलंदाजाला वाईडची अपेक्षा होती, परंतु वाईड लाईनच्या मध्ये असल्या कारणे निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू आलाय. 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि 2 चेंडूच्या खेळानंतर धाव फलक अजूनही खोललेला नाही आहे. 2 चेंडू आणि दोन्ही निर्धाव चेंडूची सुरुवात झाली आहे. चांगली सुरुवात शायवी 26 च्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी त्याला ओळखलं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झोकले होते जेल टिपण्यासाठी, गेले होते पाठीमागे बॉलच्या जेल टिपण्यासाठी, परंतु दूर राहिले आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाले. धाव फलक खोललंय, खातं खोललंय संघाचं या दुहेरी धावेने. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावर. सुरुवात तर अजून संतपणे झाली आहे. काय ही सुनामीच्या अगोदरची शांतता आहे, आता येणारा काल दर्शवेल. चौथा चेंडू घेऊन सज्ज गोलंदाज सचिन, फलंदाजी मार्कवर राहुल जो 3 बॉल खेळलाय. बॅटवर बॉल आलेला नाही आहे अजूनपर्यंत. यावेळेस बॅटीच्या रेडार मध्ये बॉल आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. बॉलला डिस्टन्स मिळालं नव्हतं. बॉल उंच गेला होता, डिस्टन्स मिळालं नव्हतं आणि क्षेत्ररक्षकाला डोल्यावर ऊन पडलं, त्या कारणास्तव बॉल पर्यंत पोहोचायला जमलं नाहीये. 2 धावेने धावफलक पुन्हा पुढे सरकलंय. धावफलक जाऊन पोहोचले ते 4 बॉल मध्ये 4 धावेवर. 4 मध्ये 4चं इक्वेशन सध्याच्या घडीचं रन रेट जर पाहिला तर 6 धावेंचा रन रेट पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. थोडासा मोमेंटम गॅदर करावा लागेल या षटकामध्ये. बॅट आणि बॉलचा संपर्क नीटपणे कनेक्शन होत नाहीये. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी यावेळी थोडासा ब्लफ केलाय, परंतु पंच दर्शवतायत वाईडचा इशारा आलाय. अवांतर धाव एक्स्ट्राज ऍड होताना पाहायला मिळत आहेत. वाईडचा इशारा, अवांतर धाव, थोडासा ब्लफ करण्याचा प्रयत्न, वाईड टाकून वाईड पडला गेला. थोडासा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी टाकून बाउन्सरचा मारा करण्याचा प्रयत्न, टाकून ब्लफ करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु प्रयत्न सक्सेसफुल नाही राहिला. यावेळी शरीराचा स्पर्श घेऊन चेंडू चाललाय पॉइंट रिजनला. पंचांकडे दात मागितली गेली होती लेग बिफोरची, परंतु दातला नकार दिली आहे. लेग बायच्या स्वरूपात आणखी एक धावफलकात ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 6 धावेवर. 6 धावा धावफलकावर लागले गेले. शेवटचा चेंडूचा खेळ आता येणारा बाकी पहिल्या षटकामधला. अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे गोलंदाज सचिनची. एकही बाउंड्री कन्सिड केलेली नाही आहे या षटकामध्ये.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ओव्हर कव्हर खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात, परंतु जेल टिपला जाणार नाहीये, थोडासा दूर राहिला चेंडू आणि 2 धावेने समाधान मानावं लागेल. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत सचिनच्या. आणि आता पुढचे षटक कोण हाताळेल आणि कशा रीतीने हा स्कोर थांबवण्याचा प्रयत्न करेल, आता हे पुढचे षटक नक्की दर्शवतील. तोपर्यंत बोलूया एक डीजे कडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. यस, थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्गवर आलाय गोलंदाज देवा पांडे. पहिल्या सामन्यामध्ये मेडन ओव्हर टाकली होती तेव्हाची सिच्युएशन वेगळी होती, आताची सिच्युएशन वेगळी आहे. क्वालिफायरचा सामना आणि या सामन्यामध्ये जर चुकी केली तर ती टॉप 3 ची जागा हे स्वप्नच राहील या स्पर्धेमधलं. खोलवर डब्बाचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला होता, परंतु नो बॉलचा इशारा पंच दर्शवतायत. यस, अंपायरशी वादविवाद घालू नये. यस, चला घाई करायची आहे. अंपायर्स कॉल इज अ फायनल कॉल. यस, अंपायरचा कॉल असेल तो फायनल कॉल असेल, तसे वादविवाद घालू नका. फ्री हिटचा इशारा आलाय. नो प्लस फ्री हिट, म्हणजे जीवनदान तर मिळाले, परंतु आता पुन्हा एकदा जीवनदान असेल या बॉलवरती. धावफलक जाऊन पोचले 9 धावेवरती. षटक सुरुवात होतोय. पहिला चेंडू होता, बोल्ड झाला होता, एसटी उद्ध्वस्त झाली होती, परंतु कहाणीमध्ये आला थोडासा ट्विस्ट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफचा, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे, तो जेल टिपेल, परंतु फ्री हिट असल्या कारणे ते 2 धावा पूर्ण होतील. जेल एक्सेप्टेबल असणार नाहीये. फ्रीटचा चेंडू होता आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु गतीमध्ये थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं, त्यासाठी बॉलनी तितकं डिस्टन्स घातलेलं नाही आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक होता आणि तिकडे तो बॉल थांबला गेलाय. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती, त्याला कट करण्याचा प्रयत्न होता, ओव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा फटका, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नव्हतं, त्या कारणे एसटी रक्षकाच्या हातात तो चेंडू विसावलाय. आज आपल्या गावात, आपल्या शेजारच्या गावाने, अर्थातच अर्नाळा गावातल्या सिल्वर क्लब क्रिकेट संघाने या टुर्नामेंट ऑर्गनाईज केल्या आहेत, कारण त्यांच्या गावात खेळायला योग्य मैदान नाही आहे. पण खरं सांगायचं तर मैदान नसूनही त्यांच्या गावाने आज मोठमोठे खेळाडू या टेनिस क्रिकेटला दिले आहेत. विकेटचं पतन लेगबायच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. चला, तो घाई करायची आहे. लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. आज अर्नाळा गावात मैदान नसूनही, खरं सांगायचं तर मैदान नसूनही त्यांच्या गावाने आज मोठे मोठे खेळाडू या टेनिस क्रिकेट विश्वाला दिले आहेत आणि आज ते सर्व टॉप लेवलला आहेत. मातीच्या रस्त्यावर, छोट्या जागेत, कधी टेनिस बॉलने तर कधी तुटलेल्या बॅटने त्यांनी ही स्वप्न पाहिली होती. अडचणी खूप होत्या, पण जिद्द त्याहून मोठी होती. आज ते इथे फक्त खेळायला नाही आले,
ते आपल्याला एक गोष्ट शिकवायला आल्यात. मैदान छोटं असलं तरी स्वप्न नेहमी मोठी असली पाहिजे. मैदान नाही म्हणून स्वप्न कधी थांबत नाही. जिद्द असेल तर खेळाडू मातीतून उभा राहतो. चला घाई करायची आहे थोडीशी. जस्ट लेस दॅन 1 मिनिटचा टायमर आता बाकी राहिलाय. चला घाई करायची आहे. 3 बॉल अजूनही हाताळायचे बाकी आहेत 1 मिनिटाच्या आतमध्ये. शफल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर 9 बॉल होता. त्यानंतर 2 धावा चोरल्या गेल्या फ्रीडच्या बॉलवरती. त्यानंतरचे 3 चेंडू जे हाताळल्या गेल्यात 3 चेंडूवर एकही धाव खर्च केली गेलेली नाहीये. धावफलक पाहिलं तर धावफलक 11वर जाऊन रोखलंय. कट करण्याचा प्रयत्न शॉर्ट मॅनला स्वतः आकाश पांडे तिकडे होता. थोडासा बॉल पुढे पडण्यात आला होता त्यासाठी जेल टिपला गेलेला नाहीये. जस्ट टायमर संपला गेला आहे. 10 मिनिटाच्या वरती टाइम निघून गेला आहे. याचा अर्थ असा असेल की पुढच्या षटकामध्ये पॅनलाइज केला जाईल. एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवावा लागेल. यानंतरच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवावा लागेल. शाईवी 26 संघ याची नोंद घ्यायची आहे. शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्कवर देवा पांडे सज्ज. स्लॉट मधला चेंडू ऑन साईडला भिरकावून दिलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येईल तिकडून कव्हर देईल चांगल्या प्रमाणे. 2 धावा तोपर्यंत पूर्ण होतील. या 2 धावेशी धावफलक्यात भर. धावफलक जाऊन पोहोचेल 14 धावेवर. 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपला. एक अतिरिक्त खेळाडू आता 30 यार्ड सर्कल मध्ये ठेवायचा आहे. येस चला घाई करायची आहे थोडीशी प्लीज. अजून यानंतर 2 सामने खेळवणे बाकी आहेत. सेमीफायनलचा आणि फायनलचा सामना. थोडा प्रयत्न करा की सेमीफायनल फायनलचे सामने 3 षटकांचे खेळवला मिळतील. कारण जर 2 षटकाचे खेळवले गेले तर तितकी मजा येणार नाहीये. त्यासाठी प्रयत्न करा जितका लवकर सामना संपवता येईल. चला घाई करायची आहे थोडीशी प्लीज. चला SS क्लब होलीपाडा संघ T90 संघ या 2 संघांच्या कर्णधारांनी यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये लॉट्स पाडण्यासाठी. हेच माननीय या गावाचे सरपंच विजयजी पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. आशिष आलाय गोलंदाजी मार्कवर. शेवटचे षटक हाताळायचं आहे. 2 षटकांमध्ये 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. आता नक्कीच अमृतवर जबाबदारी असेल. मागच्या सामन्यामध्ये मॅच ऑन केली होती. एक रनचेस करताना आपल्या संघाला अडचणीतून ऑलमोस्ट बाहेर काढला होता. सुरुवात केली होती. आता या सामन्यामध्ये पण सुद्धा जर आपल्या संघाला अशा सिच्युएशन मधून बाहेर काढायचं असेल तर अटॅक करावा लागेल. स्विच इट करायचा प्रयत्न फलंदाजा परंतु डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. आता दबाव आणखी वाढलाय अमृतवरती. आता शेवटचे 5 बॉल आणि 5 मध्ये काय घडेल काय बिघडेल हे बघण्यासारखं असेल.
यावेळेस स्लॉक स्वीपचा फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न फाईनल क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा कॉल होता परंतु नकार दिलाय. दुसऱ्या धावेच्या कॉलला नकार दिलाय अभिने आणि एकच धावेने समाधान मानावं लागेल. या एक धावेशी धावफलकात भर होईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 15 धावेवर. आता इकडून 4 चेंडूंचा खेळ येणारा बाकी 4 मध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. संध्याकाळचं सत्र आहे आणि या मैदानावर आपण या अगोदर सुद्धा पाहिलं होतं धावसंख्या चेस होताना त्या हिशोबाने थोडंसं माइंडसेट ठेवावा लागेल. परंतु यावेळी मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन तो जेल टिपलाय. अभिला परतावा लागेल. डगआउटच्या आसऱ्याला तंबूच्या आसऱ्याला गडी झालाय बाद. वेलकम डीजे. यस थँक्यू डीजे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलक जाऊन पोहोचले 15. नवीन फलंदाज वीरेंद्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी त्याला सुद्धा ब्लफ केला गेलाय. त्याला सुद्धा फसवला गेलाय. यावेळेस बाईच्या स्वरूपात एक धाव 2 धावा पूर्ण झाल्यात बाईच्या स्वरूपामध्ये. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अमृतला स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे. अमृतला स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची होती म्हणून निर्धाव चेंडू गेल्यावरती ॲज सून ॲज निर्धाव चेंडू गेला त्यांनी स्ट्राईक सोडली परंतु गोलंदाजांनी तिकडे थोडीशी चुकी केली होती आणि त्याच्या चालता 2 धावा अजूनही ऍड होतील धावफलकामध्ये. धावफलक जे 15 वर होतं ते आता 17 वर जाऊन राहिलंय. विकेटचं पतन झालंय. विकेट सॅक्रिफाईस केली जाते वीरेंची. अमृतला स्ट्राईकवर ठेवला जातोय आणि खा ठेवला जातोय. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. मागच्या सामन्यामधला आत्मविश्वास या सामन्यामध्ये सुद्धा आहे. त्याच कारणासाठी विकेट सॅक्रिफाईस केली जाते वीरेंची. आता शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी. धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 17 धावेवर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे वाईटची तात मागितली गेली होती परंतु जास्त सफल झाल्या कारणे पंच नकार देताना दातला. निर्धाव चेंडू आला. शेवटचा चेंडू धाव फलकावर. धावा लागल्या गेले ते म्हणजे 17. 17 चेंडूचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावर लागल्या गेले. रन बॉलचं कॅल्क्युलेशन आपल्याला स्कोर बोर्डवर पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होईल स्क्वेअर लेग रिजनला. चेंडूवर क्षेत्ररक्षक येतील जरूर. एक धाव पूर्ण झाली आहे. 2 धावा पूर्ण होतील का? यस पंचांचा कॉल काय आहे? आऊटचा इशाराला एकच धाव मिळेल. षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर यंगस्टार पापडी संघाने 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 19 धावांचं आव्हान असेल सायवी 26 संघाला. या पुढची इनिंग चालू होण्याच्या आधी मी एकदा पूर्ण कॉलअप देतोय. SS क्लब होलीपाडा संघ चे कर्णधार आणि T90 विरार संघाचे कर्णधार दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचं आहे. या मॅच नंतर ड्रॉ होईल त्याच कारणासाठी इकडे यायचं आहे. या इनिंग ब्रेक मध्ये होईल थोडासा बदल. माझ्या सोबतचे साईद शेख जोडले जातील. चला कालच्या दिवसाचा मानकरी T90 विरार त्याचबरोबरीने पहिल्या दिवसाचा म्हणजे शुक्रवारच्या दिवसाचा मानकरी SS क्लब होलीपाडा. दोन्ही टीमचे एक प्रतिनिधी आपण या लॉर्ड्स प्रक्रिया इथे संपूर्ण करणार आहोत. त्याकरता विनंती करतोय T90 विरार टीम एक प्रतिनिधी. स्वागत सन्मानाकडे आपण वळतोय. पहिल्यांदा आपण त्यांच्या माध्यमातून आपल्याला मंडप इथे मिळाले त्यांचंही करूयात आपण. आदरणीय प्रकाशजी पाटील इथे उपस्थित आहे. त्यांचंही स्वागत आणि सन्मान आपल्या मुख्य मंचावरती होईल आणि ते स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी चिन्मय निजाई यांना विनंती करतो आपल्या शुभ असताना करूयात त्यांचं स्वागत आणि सन्मान. प्रकाश दादा आपल्याला विनंती करतो या आपला इथे स्वागत आणि सन्मान स्वीकारायचा आहे.
एक सन्मान चिन्ह देऊन करूयात त्यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने. त्याचबरोबर लॉर्ड्सकडे वळूयात. लॉर्ड्स रेडी आहेत. लॉर्ड्स रेडी आहेत, तर मग आपण इथे लॉर्ड्स प्रक्रिया पूर्ण करतोय. जो मॅच मैदानामध्ये चालू आहे त्या दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी आपल्यापर्यंत येऊ द्या. एक एक प्रतिनिधी येऊ द्या आणि लॉर्ड्स प्रक्रिया जी आहे ती संपूर्ण इथे करणार आहोत. लॉर्ड्स प्रक्रिया आपल्या मुख्य मंचावरती सध्या तरी पंच एक मिनिट. पंच एक मिनिट. अजून एक आहे लॉर्ड्स प्रक्रिया आपण इथे संपूर्ण करणार आहोत. एक संघाला बाय मिळालेल आणि ज्या संघाला बाय मिळेल तो डायरेक्टली मेगा फायनल मध्ये जाईल. चला लक्षात असू द्या, एक चिठ्ठी उसळली जाईल, त्या संघाला मिळेल बाय. फायनल मध्ये जो संघ जाईल आणि फायनल मध्ये संघ ती ओपन नाही करायची, ओपन नाही करायची. पहिल्यांदा आपण या दोन नौच ओपन करूयात. T90 विरार त्याचबरोबर SS क्लब होलीपाडा म्हणजे विजयी संघाला मिळाले बाय. डायरेक्ट फायनलची मॅच, मेगा फायनलचा सामना तो आपल्या समोर खेळेल. जोही संघ मैदानामध्ये जिंकेल तो पोहोचेल मेगा फायनल मध्ये. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. स्विचिटचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न यावेळी केलाय परंतु प्रयत्न फसलाय. सरळ बॉल केलाय विकेट किपरच्या हातामध्ये. चला टॉस ही करणार आहोत आपण. SS क्लब बोलीपाडा टीमचा कॅप्टन तसेच T90 विरार टीमचा कॅप्टन. SS क्लब होलीपाडा टीम आपण दोन ओपन खेळाडू नक्की खेळू शकता. आपल्याकरता ती मुभा देखील आहे. चला दोन्ही टीम इथे दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित राहा. टॉस इथे केला जाईल. नेक्स्ट बॉल, गोलंदाज तयार. वरती विकेट लांब टाकलाय आणि सर बॉल केले विकेट किपरच्या हातामध्ये. समता संस्कार सेवा फाउंडेशनचे रुग्णसेवक अखंड व्रत संस्थापक सौभाग्यवती पिंकी नरेश पाटील मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभासने करूयात टॉस. दोन संघांमध्ये जिथे होतोय SS क्लब होलीपाडा विरुद्ध T90 विरार. नेक्स्ट बॉल. हा बॉल बॅकफूट वरती जात असताना समोर सजवलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. बॉल वरती वेगाने राहुल बॉल वरती आलाय. जोपर्यंत येईल एक सिंगल धाव इथे प्राप्त केली जाईल, त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. टीमची धावसंख्या अखेर 3 बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले 1 वरती. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 1. पाठलाग होते 19 धावसंख्येचा. थोडा काळ जर पाहिला तर लो स्कोरिंग टोटल मॅच आहे. मैदानामध्ये यंगस्टर पापडी संघ पहिल्यांदा बॅटिंग करत होता. एवढा तर परिपूर धावा बनलेला नाहीयेत आणि यानंतरची मॅच 2 षटकांची राहील. जो सामना आपण पाहणार आहोत T90 विरार आणि त्याच्याच जोडीला SS क्लब होलीपाडा या दोन संघांमध्ये पाहणार आहोत. पुढचा बॉल, स्विच हिटचा प्रयत्न कसा सक्सेसफुल जाईल. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक देखना स्ट्रोक, शक्तीचा नाही तर चमत्काराचा वापर इथे खेळ आहे. फलंदाजाने चौकार 4. चौकार टीमची धावसंख्या 5 वरती. 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड.
आता आकाश पांडेच्या बॅटमधनं हा चौकार येतोय. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती आहे. पुढचा बॉल फुलटस ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. एक तर नक्की कंप्लीट होईल. आता जास्त घेण्याचा प्लॅन नाहीये कारण घाई करून इथून फायदा नाहीये हे ठाऊक आहे दोन्ही बॅटरला, बाला आणि त्याचबरोबर आकाशला. आणि त्याच्यामुळे सध्या टीमची धावसंख्या पोहोचली आहे अखेर 5 बॉल नंतर 6 वरती. 6 रन्स आणि स्कोर कार्ड पाठलाग होते 19 धावसंख्येचा. आता इथून चांगली बॅटिंग करणं तरी ते गरजेचं राहणारच आहे, परंतु त्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर गोलंदाजी चांगली करावी लागेल कारण लो स्कोरिंग टोटल मॅच आहे. अंतिमच्या क्षणापर्यंत जर इथून यंगस्टर पापडी टीमला जर जायचं असेल तर चांगली गोलंदाजी ती अपेक्षित असेल गोलंदाजाकडनं. पुढे टाकलाय, लिडिंग एज लागली आहे. आता खेळाडू बॉल खाली आलेत आणि जेल टिपला जाईल. पहिला धरब असेल टीम शैवी 26 टीमला. थँक्यू. आणि एस एस क्लब होलीपाडा टीम आपल्याला विनंती, आपण थोडंसं जी सीमारेषा आहे त्याच्या पलीकडे राहा, थोडंसं विनंती करतो आपल्याला. प्रशांतजी घरात इथे उपस्थित झालेत. प्रशांतजी घरात आपल्याला विनंती या व्यासपीठावरती यायचंय. ज्यांच्या माध्यमातून ISPL सारखी टुर्नामेंट, त्याचबरोबर सुप्रीमो असेल, त्याचबरोबर स्वर्गीय रतनबुवा चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, या सर्व काही गोष्टी म्हणजे स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून अर्नाळा संघातून बिलॉंग करत असताना अनेक टुर्नामेंट खेळत असताना आपण त्यांना देखील पाहिलंय. त्यांना विनंती करतो या प्रशांतजी घरात आपल्याला विनंती करतोय, आयोजकांकडून सूचना आली आहे. पहिलं षटक समाप्तीला आलं. पहिल्या षटकामध्ये धावा एकंदरीत जर पाहिलं तर 6. इथून गरज राहील टीमला जिंकण्याकरता. जवळजवळ 12 बॉल बाकी आहेत. 13ची गरज आहे. 12 बॉल 13. जवळजवळ जर आपण पाहिलं तर बॉल टू इक्वेशन आहे आणि त्या दिशेने वाटचाल इथे होईल का तेही आपल्याला पाहायचंय. पहिला बॉल प्रथमेश श्रेयार गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल बॅकफूट वरती जात असताना पंच करण्याचा प्रयत्न, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न इथे केलाय आणि सरळ बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. खऱ्या अर्थाने या बॉलला पाहून जॉश हेझलवूडची आठवण आली कारण ज्या अनुषंगाने या बॉलने बाउन्स घेतला, अगदी वेग प्राप्त करत असताना बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पुढचा बॉल फॉर द विकेट. लोवर फुलटस बॉल समोरच्या दिशेने गॅपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आलाय, परंतु त्याला बीट करत बॉल जाईल बाउंड्री लाईनला. क्लिअर करत असताना 4 धावांकरता चौकार. थँक्यू, वेलकम बॅक. चौकार येतो, एक दमदार चौकार. आता सध्या आकाश पांडेच्या बॅटमधनं आपण पाहताय. आता धावांचे लक्ष जर आपण पाहिला तर 10 बॉल बाकी आहेत. 9ची गरज आहे. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु सध्या ह्या बॉलने
जास्तच वेग प्राप्त केलाय आणि त्याच्यामुळे सध्या गेलाय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता सध्या तरी ते होतीये. एकंदरीत जर आपण इथून जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ समाविष्ट झालाय. 3 बॉल अजूनही बाकी आहेत या ओव्हरमधील. एकंदरीत 9 बॉल बाकी आहेत या इनिंग मधील. 9 बॉलमध्ये 9ची गरज आहे टीमला जिंकण्याकरता. शॉर्ट बॉल, आणखीन एक चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. सरळ बॉल गेलाय विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता सध्या तरी जर आपण पाहिलं तर थोडंसं चांगली गोलंदाजी राहिली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमची. चांगली गोलंदाजीचं प्रत्येकरण कमबॅक झालंय. स्विचिटचा प्रयत्न जरूर केला परंतु त्यावरतीही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय इथून जर पाहिलं तर 7 बॉल बाकी आहेत टीमला जिंकण्याकरता. 9 धाब्यांची गरज आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर 10 बॉल 9ची गरज होती. तिथे लगातार 3 डॉट बॉल आले. आता सामन्याचं समीकरण 7 बॉल 9चं राहिलेलं आहे. प्रत्येकी डॉट बॉल प्रत्येकी विकेट आता जरा जास्तच मॅटर करेल गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. सध्या तरी प्रथमेश चांगली कामगिरी करतोय. चौकार देखील त्याच्या विरोधात केला परंतु त्यानंतरचा जो कमबॅक राहिलाय लगातार 3 बॉल डॉटच्या स्वरूपात त्याने फेकलेत. ओव्हर द विकेट बॉलर तयार. हा ही बॉल चांगला आहे. सर बॉल गेलाय विकेट कीपरच्या हातामध्ये. हे षटक अप्रतिम दर्जाचं राहिलं. जे चौकार मारला तो वगळता जर हे षटक पाहिलं तर अप्रतिम दर्जाचं राहिलंय. इथे शेवटचे 6 बॉल बाकी राहतील. 6 बॉल आणि गरज राहील टीमला जिंकण्याकरता 9 धावेंची. यस थैंक जी. हर चमकता हीरा हीरा नहीं होता, हर समंदर गहरा नहीं होता. संभाल कर खेलना इस खेल को, क्योंकि हर खेल आप ही जीतोगे ऐसा नहीं होगा. ये क्रिकेट है, ये जितना जीतने के बाद हंसाती है उससे भी ज्यादा दुखी करती है. यूं ही नहीं कहा गया इस खेल को जेंटलमैन्स गेम. ये सिर्फ जीतना नहीं हारना भी सिखाती है, और हार कर कैसे फिर से खड़ा होना है ये भी ये क्रिकेट सिखाती है. येणारे 6 बॉल 9 रन हृदयाचे ठोके वाढवू लागल्यात. 18 मध्ये 19 ची गरज होती परंतु आता समीकरणामध्ये थोडासा ट्विस्ट येते. 6 मध्ये 9 ची गरज. नक्कीच मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. जे डॉट बॉल टाकले गोलंदाज प्रथमेशने त्याच्यावरती संपूर्ण मॅच सध्या तरी वळण घेत असताना आपण पाहिलंय. गोलंदाजी मार्ग वरती गॅटिंगचा पहिला बॉल जाईल बाउंड्री लाईनला बीट करत सीमा रेषा पार. सिक्सर. थँक्यू डीजे. आयुष्यात तुम्ही जर स्वप्न पाहताय ना तर त्या स्वप्नांची पूर्तता तुम्हाला करायची असेल तर लढावं लागेल. म्हणतात ना रात नाही ख्वाब बदलताय, मंजिल नहीं कारवा बदलताय. अरे जज्बा रख मेरे दोस्त जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले लेकिन वक्त वो जरूर बदलता है. क्योंकि वक्त वक्त की बात है. आज धूप है तो कल बरसात है. आणि इथे सध्या चांगली कामगिरी करत असताना आपण गॅटिंगला पाहताय. माफ करा, गॅटिंगच्या विरोधात खेळत असताना आपण विशालला पाहताय. गॅटिंग वरती चढवलाय हल्ला बोल करत असताना पहिल्या बॉल वरती सिक्सर ठोकलाय. पुढे टाकलाय त्याच्यावरती आक्रमण घंटो का काम मिनिटो में करत असताना सध्या आपण पाहताय फलंदाज विशालला. आणि ह्या सहित हा सामना देखील जिंकलाय. आणि मेगा फायनल मध्ये खेळणारा संघ तो मात्र आपल्याला इथे पाहायला मिळतोय. टीम शैवी 26.
थँक्यू. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे, विनंती करतोय. चला ज्या संघाची फिल्डिंग आली आहे फिल्डिंग लगेच लावून घ्या.